आज थोडं बोलावंसं वाटतंय. काल 22 तारीख होती. दिवस इतका वाईट गेला ना. 10:30ला फोन आला बऱ्याच लोकांचा की ताई तुम्ही ज्या डॉगींना खायला घालता त्यातला एक डॉगीला पार्किंगमध्येच एका दुकानदाराने गाडी घालवलेली आहे आणि त्याला रस्त्यावर फेकलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की तो जो हिरो आहे ना, ते पिल्लू असतानापासून मी त्याला पाहितलेलं आहे, त्याला खायला दिलेलं आहे, त्याच्याबरोबर खेळलेले आहे, मी वेळ घालवला आहे. तो इतका हुशार होता ना. जर मी त्याला म्हटलं ना हिरो गाडीवर जंप करून बस की बसणार, गाडीवरून खाली उतर की उतरणार. तो आतमध्ये गेटच्या जा तर तो जायचा. काल अख्खा दिवस तिकडे गेला माझा. मला फक्त एकच सांगायचे सर्व लोकांना की प्लीज ज्यावेळेस तुम्ही गाड्या चालवता ना, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस आपण गाडी बाहेर पार्किंग करतो रोडला, तेव्हाही गाडी खाली बघा कोण आहे का. कारण असे मुके प्राणी गाडीच्या आधाराने नाही का लपून बसतात सावलीला. तर प्लीज खरंच एक विनंती आहे, थोडं लक्ष द्या. कारण फक्त त्यांना बोलता येत नाही, फक्त बोलता येत नाही व प्रत्येक गोष्ट समजते. ते आपल्यासारखेच आहेत, अन्न खातात, पाणी पितात. पण त्या व्यक्तीला मी सोडलं नाही. म्हणजे आम्ही 4:30 वाजले आम्हाला सकाळी, 10:30 ते 4:30. अगोदर तिथले म्हणजे वॉचमॅन इतके आहेत ना त्या सोसायटीला, बरेच सारे वॉचमॅन आहेत. तर ते बोलले की अगोदर नाही का आम्हाला त्यांनी गाडीचा नंबर सांगितला, त्यांचं शॉप कुठे आहे ते सांगितलं. विशेष म्हणजे खरंच एक माहिती नाही काय परमेश्वराची इच्छा असेल, पार्किंगमध्ये लेकराच्या अंगावर गाडी घालवली. तर इतका जोरात तो ओरडला, इतका जोरात की तिथे जे बघा, मी तुम्हाला नक्की ना या व्हिडिओ नंतर मी टाकेल की तिथं माझ्या अजून 2 डॉगी आहेत, मांजरे आहेत, की त्याही मोठमोठ्याने ओरडत होत्या असे वॉचमॅन लोक सांगतात. आणि विचार करा ना की झोपलेला बेसावध बिचारा त्याच्या अंगावर गाडी घातली आणि तोच लेकरू तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाऊन त्या माणसाच्या दुकानासमोर त्याने जीव सोडला आणि त्या व्यक्तीने त्या लेकराला रस्त्यावर फेकलं. मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये टाकणार आहे, कारण माझे आहे ना, माझा दुसरा चॅनल आहे संगीताज स्ट्रीट टेल्स, त्यामध्येही टाकणार आहे आणि वीरच्या चॅनलमध्ये पण टाकणार आहे. की म्हणजे माणूस किती हैवान झाला आहे, किती हैवान झाला आहे. मी अक्षरशः काही दिवसापासून मला काही लेडीज लोकांनी मला खूप टॉर्चर केलं, मी खूप त्रासात होते. काल माझा अख्खा दिवस माझ्या हिरोसाठी गेला. खरंच हिरो माझा हिरो होता आणि हिरोसारखंच मी त्याला दफन केले. आणि त्याच व्यक्तींना घेऊन तो व्यक्ती समोर आला नाही. त्याचा मुलगा कुठे त्या ह्याला पळून गेला. त्याचा मुलगा कुठं बोलले अयोध्येला आहे. आणि हा माणूस विचार करा, दुपारी ही घटना घडली आणि हा नाशिकला पाप फेडायला गेला आहे. खरंच का त्याचं हे पाप फिटल. माझा वीर त्याच्याबरोबर खेळायचा. म्हणजे आम्हाला इतका त्रास होतो ना की मी माझे आई वडील गेले ना, मला एवढा त्रास झाला नाही. कारण खरंच माणसापेक्षा जीव खूप लावतात हे मुके प्राणी. मी तुम्हाला दाखवते माझ्या हिरोला. लाईट हाऊसच्या आतमध्ये ह्याच्या अंगावरती गाडी पार्किंगमध्ये घालून त्या माणसाने त्याला इथं आणून फेकलेलं आहे. म्हणजे किती नीच वृत्तीची लोक आहेत. हजारो गाड्या दिवसातून इथे जातात. काल दुपारी घटना झालेली आहे. काल मला तो भेटला नाही कारण मी दुसऱ्या रस्त्याने गेले आणि ह्या लेकराला इथं आणून फेकले. त्याची जीभ वगैरे बघा कसली अवस्था झाली. कुत्र्याला पार्किंगमध्ये गाडी घातली त्याच्या अंगावरती त्या माणसाने आणि त्याच्याच तिथे जाऊन त्यांनी जीव सोडलाय त्याच्या दुकानात इथं आतमध्ये. त्याला आता विचारती लोक सांगायला तयार नाही आहेत. इतकं भारी कुत्रं होतं. जरा दादा तिकडे नाही आतमध्येच ठेवायचं. त्यालाच काम करायला लावायचं. त्यांनी गाडीने मारले ना त्याला, आम्ही त्याच ठिकाणी त्याला ज्या ठिकाणी त्याच्या अंगावर गाडी गेली तिथंच ठेवणार आहे.
हिरोला मी रस्त्यावरून उचलून इथं आणलेलं आहे. ज्या ठिकाणी त्याच्या अंगावर गाडी गेली ना त्याच ठिकाणी त्याला आणून ठेवलेलं आहे. जोपर्यंत त्या माणसाचा तपास लागत नाही तोपर्यंत हिरोला इथंच ठेवायचं आहे. याच ठिकाणी मी रोज हिरोला खायला घालायला यायचे आणि याच ठिकाणी हिरोच्या अंगावरून बघा इथे गाडी घालवलेली आहे. ह्याला रस्त्यावर फेकलं होतं आणि मी परत ह्याला उचलून इथे आणलेलं आहे. जोपर्यंत ह्याचा ज्यांनी गाडी घालवली त्याचा तपास लागत नाही तोपर्यंत ह्याला इथून हलवला जाणार नाही. हे बघा ही 2 जण आहेत. ही पण एवढी घाबरलेत ना ही लेकरं एवढी. इतने डर गए मेरे बच्चे. हिरो चला गया और ये देखो ये दोनों इतने डर गए ना वो इधर आकर खड़ी है. ये देखो बच्चे ना आगे जा ही नहीं रहे क्योंकि वो हीरो तो मर गया. अभी ये भी डर रहे हैं और कोई उस आदमी का नाम ही नहीं बता रहे. न्यू फन ह्या ताई न्यू फन मध्ये काम करतात आणि यांनी लग्न नाही केलं त्यांच्यासाठी रस्त्यावरच्या डॉगींसाठी. आपल्या हिरो बद्दल ताई बोलत आहेत. हिरोच्या अंगावरून गाडी घालणारा इसम नाशिकला पळून गेला आहे. पण आता मी सर म्हणले त्याला बरं नसतं तर मी दवाखान्यात नेला असतं पण ते मरून पडलं होतं तिथं फुगलंय ते फुटू पण शकता. तो फुटूही शकतो फुगलाय. मी आत्ता सांगते पटकन त्यांना बोलवा पटकन घ्यायला लावा. कारण का माझ्याकडे कार्पोरेशनचा नंबर आहे म्हणा पण ते नाही आपण यश लॉन्जला तिकडे त्याचा विधी करूयात. मीठ मोठं मीठ लागेल त्याला आणि फुलं वगैरे त्यांना पटकन अरेंजमेंट करायला सांगा. कारण माझा दुसरा एक डॉगी जो आजारी होता 4 महिने दवाखान्यात त्याला प्रेमनगरमध्ये रिलीज करायचं आहे मला. ती गाडी येणार आहे. हां सिक्युरिटीचं ऑफिस इथं आहे बघा. ही लाईट हाऊस सोसायटी आहे आणि खालचे शॉपचे दुकान आहेत. मी ते शॉपचं व्हिडिओ काढलेला आहे आणि त्या लोकांनी आम्हाला 11:30 वाजल्यापासून आम्ही इथे बसलेलो आहे. हिरोच्या अंगावरून शॉपच्या मालकाने गाडी घालवली पार्किंगमध्ये काल दुपारी आणि निघून गेला आणि मेन रोडला त्याचं प्रेट टाकलेलं आहे. मी तेही व्हिडिओ टाकणार आहे कारण आपले काही शॉर्ट व्हिडिओ हिंदीत असतात. आणि हे आहे बघा ते ऑफिस आणि इथं अक्षरशः मी 11:30 वाजल्यापासून येत आहे. आज तारीख आहे 22/4/2026. कोणताही वॉचमॅन आम्हाला कुठली गोष्ट सांगायला तयार नव्हता. थोडं आम्ही ॲग्रेसिव्ह झाल्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की कोण मालक आहे कोणता शॉप आहे. काल दुपारी हिरोच्या अंगावरून गाडी घालून तो माणूस पार्किंगमध्ये एका साईडला सावलीला झोपलेला असताना हिरोच्या अंगावरून त्यांनी गाडी घालवली आणि तो मालक निघून गेला त्याला मरणाच्या दारात सोडून. आत्ता मी त्याला म्हणजे आत्ता दुपारचे 2:30 वाजलेत तरी त्यांचं कोणीही माणूस यायला तयार नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की माफी मागा म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती लाभेल. पण ती लोकं यायला तयार नाही. तो माणूस सिक्युरिटीवाले असे सांगतात की तो नाशिकला गेला आणि त्याचा मुलगा अयोध्येला गेला आहे. पापं करून ही लोकं फरार झाले. हा हिरो माझ्या आयुष्यातील एक पान संपला आहे. त्यांना त्रास देतील का मग आपण हिरोला आता आम्ही गाडी घेऊन दफन करण्यासाठी जातो आणि त्यांच्याच गाडीमध्ये चालवले. ज्या बाईला किंवा जो माणूस आहे या बाईचा सासरा तो तर समोर आलाच नाही कारण त्याची लायकी पण नाही. त्याने जे पाप केले ना त्याला नक्कीच फेडावं लागणार आहे. त्याच्या कर्माची त्याला फळं. हिरो बघा त्या कोपऱ्यात ज्या कोपऱ्यात मी त्याला उचलून आणून ठेवलं आहे मी तिथेच ठेवलं आहे त्याला. मेन व्हिडिओ हिरोला त्यांच्याच गाडीमध्ये त्यांच्याच लोकांना मावशी 1 मिनटं थांबा. हिरोला गाडीत टाकते आम्ही दफन करण्यासाठी नेत आहे. कारण ज्या व्यक्तीने केलं ना त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावं लागणार आहे. कारण हिरो मला माझ्या मुलापेक्षाही खूप म्हणजे खूप जीव लावायचा. आज बघा त्याची अवस्था. नाही गाडीवर जातो आम्ही गाडीवर येतो. हां या गाडीत चालवलेलं आहे हिरोला. चला आपण पण हिरोला दफन करण्यासाठी ताईंच्याच गाडीत आणलेलं आहे.
दादा ते घेतो आम्ही, तुम्ही त्याला घ्या, कारण पाऊस जर आला ना सगळंच राहील आणि त्याचं खूप हाल हे होतील. हिरोला इथं पुरायचं आहे. हिरोच्या माझ्याबरोबर इतक्या आठवणी आहेत की माझा हिरो खरंच एका माणसापेक्षा पण खूप श्रेष्ठ होता.